नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ माइंड चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण वारंवार विचारले जाणारे प्रश्न भाग 2 पाहत आहे. भाग 1 साठी तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करू शकता. तुम्हाला यामधले 100% क्वेश्चन पेपरमध्ये हे दिसणारच आहेत. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. मधील 6वा प्रश्न आहे. 5 क्रमवार संख्यांची सरासरी किती आहे? 14 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती? हा नवी मुंबई 2023ला प्रश्न विचारला गेला आहे. तसेच नवी मुंबई 2021मध्ये या पॅटर्नचाच थोडासा बदल आहे या क्वेश्चनमध्ये. 33, 34, 35, एक्स 37, 38, 39 म्हणजेच काय क्रमवार संख्या आहेत. इथे पण काय क्रमवार संख्या. या संख्यांची सरासरी 36 आहे असा इथे प्रश्न आहे. तर काय करायचं आहे, आता आपण पहिल्याचं सोल्युशन बघूया. म्हणजे 2 प्रश्न सेमच आहेत, पण काय फक्त वर्ड्स चेंज आहेत. 5 क्रमवार संख्यांची सरासरी किती आहे? 14. असा जेव्हा प्रश्न येतोय, 5 संख्या आहेत, ह्या किती विषम नंबर संख्या आहेत. ओके, 14. मग क्रमवार संख्या आहेत त्याच्यामध्ये. तर ज्यावेळी क्रमवार संख्या असतात आणि त्यांची सरासरी जर दिलेली असेल, तर काय करायचं, मधला अंक जो असेल तोच काय असतो, त्याची सरासरी असते. मग आता या बाजूला 2 नंबर वाढवूया, या बाजूला 2 नंबर वाढवूया. म्हणजेच काय होतील, आपल्या 5 संख्या तयार होतील, 5 क्रमवार संख्या तयार होतील. इथं किती होणार? 12, 13, 14, 15 आणि 16. म्हणजेच काय झालं, तर आता त्यांनी काय विचारले, तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती? आता लहान संख्या कोणती आहे? ही. मोठी कोणती आहे? ही. म्हणजे त्यांची बेरीज किती येईल? 12 + 16 किती होईल? 28 असलं आपलं उत्तर असेल. प्रश्न थोडासा चेंज करून इथं त्यांनी दिलेला आहे. आता 5 क्रमवार संख्या म्हटलेली, तर मग आता काय दिले? 33, 34, 35, एक्स 37, 38, 39 या संख्यांची सरासरी 36 आहे. तर एक्सची व्हॅल्यू फाइंड करा असं लिहिले त्याने. तर एक्स बरोबर किती? तर एक्स काय असणार आहे, जेव्हा समान नंबर मधल्या संख्येच्या इकडे जर समान नंबर असतील, तेवढेच नंबर इकडे असतील, तर त्यांची सरासरी काय असते? इथे जो नंबर येतो तो त्यांची सरासरी असते. मग इथे काय येणार आहे? 36 आणि त्या संख्येची सरासरी 36 आहे. मग एक्सची व्हॅल्यू काय येईल? 36. कोणत्या 2 जोडमूळ संख्यांची बेरीज 144चे वर्गमूळ आहे? 144चे वर्गमूळ. आता 144चे वर्गमूळ कसं घेतोय आपण? किती येणार? 12 येणार. हां, तर जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ संख्या म्हणजे 2 संख्या ज्यांच्यामधील फरक काय आहे? 2 आहे. म्हणजे इथे अशा कोणत्या संख्या आहेत ज्यामधला फरक काय आहे? 2 आहे आणि त्यांची बेरीज किती आहे? 12 आहे. आता 5 आणि 7 यामध्ये काय होतं? ह्या 2 काय आहेत? मूळ संख्या आहेत आणि यामध्ये 2 फरक आहे. म्हणून ही झाली जोडमूळ संख्या आणि त्यांची बेरीज किती आहे? 5 + 7 किती आहे? 12. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 5 आणि 7. क्वेश्चन रिपीट होतात म्हणजेच काय? तर तेच क्वेश्चन थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारले गेलेले असतात. आता आपण हा प्रश्न नवी मुंबई 2023मध्ये पाहिलेला आहे. तोच क्वेश्चन थोडा फिरवून काय केलेला आहे? हा हा पण क्वेश्चन नवी मुंबई 2021मध्ये विचारला गेला आहे. किती? 2021मध्ये. हा जो क्वेश्चन आहे तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा पाहिलेला आहे. हा काय मी आता बघणार नाही आहे. पण तो क्वेश्चन आणि हा क्वेश्चनमध्ये साम्य आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला स्टडी करायचं आहे, पण एकदम डीपमध्ये जाऊन स्टडी करायचं आहे. म्हणजे आता काही मुले काय करतात, पाठांतर करतात. पण गणित हा विषय पाठांतरासाठी नाहीच आहे. हा विषय पूर्ण आपण काय केलं पाहिजे, समजून घेतला पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला कोणताच प्रश्न सोडवता येणार नाही. त्यासाठी आपल्याला हा अभ्यास केलाच पाहिजे. तर आपण आता या प्रश्नाकडे वळूया. 2 क्रमवार संख्यांचा लसावी किती आहे? 195 आहे. तर त्या 2 विषम संख्यांच्या दरम्यान आलेली समसंख्या. आता क्रमवार संख्यांचा लसावी किती आहे? 195. म्हणजे आपण काय करणार? 195चं काय करायचं? 195चं काय आपण अवयव करायचं. 5 त्रिक 15, 5 नवे 45,
13 त्रिक 39. आता हे काय झालं? आता 2 क्रमवार संख्यांचा लसावी. तर त्या 2 विषम संख्या कोणत्या येणार? 5 त्रिक 13 एक येईल आणि ही 5 त्रिक 15 ही एक संख्या येईल. आता दरम्यान आलेली समसंख्या कोणती असणार आहे? 14. सिंपल उत्तर असते, पण ज्यावेळी लसावी असतो त्यावेळी काय करायचं? जी संख्या दिलेली आहे ना त्याचे अवयव करायचे. म्हणजेच काय होतं आपलं उत्तर आपल्याला मिळत जाते पुढं. प्रश्नावलीमध्ये क्वेश्चन नंबर 8 प्रश्न आहे हा. 15 मजूर एक काम 10 दिवसात करतात. त्याच कामाच्या दीडपट काम 25 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? नवी मुंबई 2023 मधला प्रश्न आहे. मी नवी मुंबईचा पेपर घेतलेला आहे त्यामुळे यातील क्वेश्चन आपण करतोय आज. तसेच हा हा क्वेश्चन आय थिंक आपण 2021 मधला आहे हा क्वेश्चन. 2021चे आपण सगळेच क्वेश्चन पेपर केलेले आहेत. एक लहान घर 3 माणसे 8 दिवसात बांधू शकतात, तर तेच घर 6 दिवसात बांधण्यास किती माणसे लागतील? प्रश्न हा सेमच आहे, पण विचारण्याची पद्धत काय आहे? वेगळी आहे. अंक वेगळे आहेत. ओके. अशा प्रकारचे प्रश्न रिपीट होणार आहेत. दुसरं काहीही होणार नाही आहे. तर कसं होणार आहे? 15 मजूर एक काम 10 दिवसात करतात. 15 मजूर एक काम 10 दिवसात करतात. त्याच कामाच्या दीडपट काम 25 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? आता हा क्वेश्चनला जो फॉर्म्युला आपण यूज करणार आहे, तो फॉर्म्युला आपण लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. काळ, काम, वेग लेक्चर घेतलेला आहे आपण. त्यामध्ये पाहिलेलं आहे. M1 D1 W2 इज इक्वल टू M2 D2 W1 असा हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता 15 मजूर आहेत, म्हणजेच M1 15 घेऊया. ओके. तर एक काम आहे. म्हणजे वर्क किती आहे? W1 काय आहे? 1. हां. तर 10 दिवसात करतात. म्हणजे D किती आहे? D1 किती आहे? 10. म्हणजेच काय? आणि W2 काय येणार आहे? W2 काय येणार आहे? दीडपट काम. म्हणजेच काय? 1.5. 1.5 म्हणजे दीडपट काम. आणि M2 काय येतील? 25 मजूर. D2 आपल्याला काढायचं आहे. आपण इथं काय काय यूज केलं आहे? M1 घेतलं आहे 15 मजूर. D1 आपल्याला आहे 10. तर W1 काय आहे? 1 काम आहे. म्हणून इथं 1 का घेतलेलं आहे. तर त्याच कामात दीडपट काम म्हणजे W2 काय असणार आहे? 1.5. इथं घेतलं का 1.5. D2 आपल्याला काढायचं आहे. आणि M2 काय दिलेलं आपल्याला? 25. हेच आपण काय केलं? व्हॅल्यू पुट केले. तर यावरून D2 कसं काढणार आपण? D2 इज इक्वल टू 15 इंटू 10 इंटू 1.5 डिवायडेड बाय काय होणार आहे? 25 इंटू 1. आता हे 5 दोन्ही 10, 5 5 25, 5 त्रिक 15 आणि हे 1.5 इंटू 2 किती होईल? 3 होईल. आणि 3 इंटू 3 किती होईल? 9 होईल. म्हणजे D2 काय आपलं येईल? 9 दिवस लागतील. हा असा प्रश्न काय केला आहे? नवी मुंबई 2023मध्ये विचारलेला आहे. आता हाच प्रश्न जो आहे तो सेम आहे, पण याच्यापेक्षा थोडं सिंपल आहे. एक लहान घर 3 माणसे 8 दिवसात बांधू शकतात. 3 माणसे 8 दिवसात बांधू शकतात. दिवस दिलेले आहेत, माणसे दिलेली आहेत. ओके. तर तेच घर 6 दिवसात बांधण्यास किती माणसे लागतील? 6 दिवसात बांधण्यात किती माणसे लागतील? आता माणसे जर आपण वाढवली तर दिवस काय लागणार आहेत? ते काम ते पूर्ण होण्यास दिवस कमी लागणार, कारण आपण माणसे वाढवली आहेत. म्हणजे इथं काय आहे? इनडायरेक्टली प्रपोर्शनल असताना आपण काय करतोय? 3 इंटू 8 डिवायडेड बाय 6 करायचं. डायरेक्टली प्रपोर्शनल असेल तर तिरकस गुणाकार करायचा आणि इनडायरेक्टली प्रपोर्शनल असेल तर काय करायचं? सिम्पली काय घ्यायचं? मल्टिप्लिकेशन घ्यायचं. 3 दोन्ही 6, बेचोक 8 म्हणजे 4 माणसे काय लागतील? आपल्याला लागतील. दोन्ही प्रश्नांचं आपण इथं सोल्युशन पाहिलेलं आहे. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. हा भाग कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.